अरे म्हणताय बा झालं का जेवण जेवण गाड्या करून 7 वाजताच खातो. खराब झाले ती बटाटे. त्याला काय म्हणायचं किती जा. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. आज गेलतो बाहेर जरा पावसाने भिजून आलोय. मग आता काही लाईट आता आली तर आता आम्ही करणार आहे बटाट्याची भजी. चपात्या ह्याच्या सकाळच्या शेळ्या. सकाळी केलं त्यांना चांगला पाऊस झाला आता. आज झालाय आमच्याकडे पाऊस जरा. आता पेरलेला पाऊस पाहिजे अजून लोकांनी सुरुवात केली नसतो. पाऊसच नव्हता तर आता तर पडलाय. लय जोरात झाला पाऊस. पातळी चांगला झाला की रात्री तर मला आलेलाच माहित नाही पाऊस. 3 वाजता चालूच लागे. आलो का मी इथं आलो की तणका दिला. बटाट्याची भजी करतो 2-4 आता. काय नाही करत. खराब झाली ती बटाटे. बाजारी दोनच एकच बाजारी. खराब झाली ती बटाटे. ती किती दिवस झाले पिशवीत ठेवली. ती खाली असली म्हणजे ध्यानात राहते ती. कांदे तिकडं ओलं खायचं. बेसन तेवढे झाले आता. बटर आणली होती की नाही? बटर खातो टाकायला झाला त्यात. मला ती एकाच बात होत. खाल्लंच नाही. बघूच वाटा नाही त्याला गोळा होत. भात जाते की लगा. अहो खराब झाले बटाटे. खराब झाले, वाया गेलं. हे बघा मित्रांनो, आम्ही घेतले बटाटा आता चिरून. हे ह्याची करायची बटाट्याची भजी. खराब झाली ती बटाटे. जरा हे झाली ती लई दिवस झाला. आज तरी केलंच नाही. चहाने दिल ती हल्ला उलट तीच खाल्लं. मसाला डबा त्याला बघा बेसन पीठ घ्यायचं का थोडी. हे पण होती एखादी अधिकारी थोडं मीठ टाकायचं. थोडी चटणी टाकायची. मिरच्या काही नाही, हिरव्या म्हणून चटणी टाकायची. पिकले ते थोडी चटणी मीठ. खायचा सोडा थोडा. हाडको घातले ते. लय पडला सोडा. नको टाक. खायचा सोडा थोडा टाकायचा म्हणजे मऊ होते ते. आता ह्याच्यात ओवा हे पिशवीत असं नाही तर भरलेलं असं. बघ बाबा वर. काहीतरी का आहे वाटतं. तो टाकते ओवा एखाद्या वारीला त्याच्यात मिसळतोय सगळा. ओवा टाकला. इतर भाजी केलं म्हणजे इथं कांदा किती 2 मी कुठे घेतलं. बारीक कांदा आहे तिथे. कांदा काही टाक हे असल्यामुळे कांदा काही थोडाच टाकतो. हलवावं लागेल बरं.
खिचखिच होतं या. बारीक कांदा आधी भिजलेला आहे आधी. कांदा काही थोडाच टाकतात ह्याला बटाट्याची आहे ती म्हणून. आमच्याकडे पाऊस पडलाय, तुमच्याकडे झालाय का नाही पाऊस सांगा. कुठल्या कुठल्या भागात पाऊस झालाय मित्रांनो. आमच्याकडे रात्रीच्या पासून पडतोय जरा पाऊस. हल्ली बटाटे वाळत गेली का? तिथलं बटाटे वाळत गेलं काय आहे ते. बघा आता बटाटे चिरून घेतलेली ही आता ह्यात एक एक तेलात टाकायचं. ह्या बटाटे भजे. आणि झोप नाही ये बंदी नाही जास्त. आमच्या मागे सारखा दवाखाना लागला, एकाच होत तर एकाच आहे. मग भाऊला बरं वाटलं तर आईला त्यांचं बघून तर माझं दुखणं पळूनच जाते. म्हणत बाकी तर म्हणत पाय ना पाय दुखायला लागले. काय काय केलं? कटाळा आला इकडं तिकडं हे करून. लाईट किती वाजता गेलती काही? किती वाजता गेली? आता आता मला वाटतं 6 वाजले होते म्हणत. बॅटरी लाग चार्जिंग झाली असं ना आता बघा. रात्री रातभर बॅटरी चार्जिंग होते. झाली रात्री का अंधारात बसलो. तर रात्रीचा टाइम आहे मित्रांनो. आमच्याकडे पाऊस झालाय. मग आता चपात्या आहे किती 2 शिल्लक आहे. किती चपात्या? 2 चपात्या म्हणता. मग कालवून बी नाही काय नाही भजीच करावं म्हणलं. तुमची जेवण झाली का कसं काय? आमच्या भावाला सारखं भजी लागते. भजी आणि शिरा. ती म्हणते ती गरा म्हणजे काय? आपण गरा म्हणतो. आमच्याकडे गरा म्हणते ती. रव्याचा शिरा केला जातो पण त्याला ही म्हणतो आम्ही. शिरा म्हणते ती आमच्याकडे. ती गरा म्हणते ती. काही काही भागात शिरा म्हणते ती. शिरा म्हणजे ती गोड खात नाही ती बरं का. गरा करून चटणी टाकून करते ती. गोड नाही ती खात. कधी तरच गोड करावं लागतं. नाही तर मग ती शेंगदाणा टाकायचं तर शेंगदाणा चावत नाही. तर आणि कांदा टाकायचं तर त्यांना कांदा बी चावत नाही. त्याच्यामुळं नुसती चटणी मीठ टाकूनच करते ती. करून द्यावा लागतो चटणी मीठ टाकूनच नुसता. कांदा पोहे किती मोठा खजूर तुम्ही खावा की. मला काय करायचं खजूर? अंड्याची 2 मोठे काढले.
सकाळ सकाळ खायची खजूर आईला दे की खजूर सकाळी खायला चांगलं असतं खजूर. सारखं काय खा म्हणते लाडू खा म्हणतो आमच्या आईला खाऊ वाटत नाही. काय खावा इकडे तर पुढे जर दिसते तर मला हे कळत नाही. शेव उडची लागमध्ये शेव खा खावा आणावं आईला आणावं बळच खायचं असतं थोडं थोडं तसं नाही खाऊ आता वाटलं तर. मला सोबत काय खावं तर बरं का तुम्ही काय विचार थोडं थोडं खावंच लागतंय. ती बाटलीत तर पाणी संपलं का? हा ते पाणी बळच प्यायचं ताण नसले तरी अजून 2 पुढे आणायला त्याला. काय बघ 25 रुपयाला तरी एक पुढे येते. अर्धी अरे बटाटे उकाळ दिले ना उकाळता दिले त्याला काय तळल्याने आहे ती त्याला तर उकडायला काय झालं त्याला. कसलं उकळलं तर दसऱ्याला सारवा कसं म्हणतं पंचायतच पडली कसे सारवायला लोणाच लागलाय सगळं. आजी आता पाण्याचा हात मोठा करून लोण्याने गणपती पशी लागला काय की स्पीकर चतुर्थी. पहिल्या आता पंक्ती बी होत नाही. पहिल्या पंक्ती व्हायच्या आता काय नाही लॉकडाऊन पासून बोललो. आमच्यात गणपतीचं मंदिर आहे तिथं जर चतुर्थीला आमच्यात पंगत असते लोकांच्या कुणाच्या पंक्ती असते त्या. आता हे लॉकडाऊन पासून काय माहित काय झालं कोणतं का असेल नवीनच तेवढं करते मी नाही. लॉकडाऊन पासून करत होती की लॉकडाऊन पासून आता अशी पंक्ती वाटून घ्यायची की लोक पण हे लॉकडाऊन पासून ते झालं. शिरा करायचा का आता पण मग आता ह्यातलं ते बघलं आहे. दीपावला गरम म्हणून तू पण खा. आता थोडं थोडं सकाळी पडेल तो आपल्या हातात बंद करा. नाही ते उन्हाळा खावा खा त्यातलं खा थोडं. टाकते
बरं खागी गरम बरं लागते खा की नाही दोन त्याला काय मनच होईना मग कशावर आता काय आहे ताटलं मन होईना होईना म्हणून होईना. काय मला सांगावं लागतं खाऊ वाटाणा बघत वाटाणा कशाला अरे चांगलं लागते ते वाटलं तोंडाला चवीना म्हणून भजी केल्या तर ती बी खावाटा नाही त्याचा खाऊ त्या कांद्यावर तर वजन एवढं ठेवले मग खराब होते ना तर कांदा काय होते ना ते काही किती आहे चालेल चांगलं झाले त्याला मीठ पीठ लागतंय का त्याला बरं तरी आणणे झालं ते हळणी झालंय का बरं आहे नाही दुसरं नाही जमत खा की तेवढं मामा खा मग खातो पुन्हा खावा तुम्ही घ्या अजून खायचं दोन चार अजून मला बाकी एवढ्या येत खाऊ वाटाणा राहण्याचं आपल्या फॅमिलीला एक म्हणा भजी खायला भजी केले ते आता इथं बंद केलं ते बंद या बंद खाते बटाटा बंद बघू अजून दे एक सुद्धा माझा खाऊ खावाट नाही म्हणते काय जरा ती बाळा पाणी गोळ्या औषध गोळ्या खायच्या म्हणल्यावर थोडं तरी खाल्ल्याशिवाय भाग नाही तर आमचं केलं आता का एवढे भजी एवढं झालं ते तर चला मित्रांनो मग आमचा ही रेसिपी कसा वाटला तुम्हाला सांगा बाहेर पाऊस चाललाय आईच्या तोंडाला चव नाही म्हणून भजी केलं तर खवाट नाही म्हणते म्हणून केलं तर चला मित्रांनो मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत करा म्हणून जेवण भाऊ तुम्ही रसायन जेवण करा माझं चालू आहे करा जेवण तर तुम्ही आम्ही पण करतो आता चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळी तोपर्यंत बाय धन्यवाद